विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रभर संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि विठ्ठल संप्रदाय आणि हे भक्ती संप्रदाय या ठिकाणी आपण आलो आहे। आंजणी तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आंजणीच्या 1-2 किलोमीटर अंतरावरती पूर्वेला घाटशिळ म्हणून आहे। या घाटशिळमध्ये माथ्यावरती इथं रामाचं मंदिर आहे आणि रामाच्या मंदिराला लागून विठ्ठल आणि ज्ञानेश्वर माऊलींची एक भलं मोठं मंदिर स्थापन केलं आहे। तर गुरुकुल विद्या विकास प्रतिष्ठान आनंद संप्रदाय घाटशिळ या ठिकाणी आता आपण अण्णांची भेट घेणार आहोत, कारण या इथल्या एक पंचक्रोशीतील जेवढे लोक असतील, महिला पुरुष अगदी नवीन पिढी यांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी अतोनात प्रयत्न करणारे हे अण्णा आता पुण्याहून त्यांचे राहणीमान पुण्याला असतं, पण पुण्याहून येऊन इथं मूळ पाया कसा स्थापन केला आणि आनंद संप्रदाय म्हणजे काय आहे किंवा भक्तिमार्ग कसा करावा। सर्वांना जय हरी। आज माऊली मंदिर मंदिराचा वर्धापन दिन तपपूर्ती सोहळा या निमित्ताने एक मागच्या इतिहासाचा आढावा घेऊन आजपर्यंत केलेले कार्य कशा पद्धतीने केले त्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे की गेले 20 वर्षे ह्या भागामध्ये आपण निस्वार्थपणे माऊलींचं जे मनोगत आहे की हे मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, देणे घेणे सुखाची वरी होऊ दे या जगा, याप्रमाणे आपण माऊलींचं मनोगत पूर्ण करण्यासाठी खारीच्या वाटेने काम करत आहोत। हे काम करत असताना जे का रंजले गांजले त्या म्हणी जे आपुले तोची साधू ओळखावन देव तेथीची जाणावा, हे संतांचं जे तत्व आहे, संतांचे जे विचार आहेत त्या विचाराप्रमाणे आपण आचरण करून की प्रत्येकाला आपली जबाबदारी समजून काम सांभाळून की माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये जसं सांगितलं आहे की जे स्वधर्म निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपद तत्वता पावले या जगी, की आपलं काम सांभाळून जे भगवंताचं नामस्मरण करतात आणि भगवंताचं नामस्मरण करत हातामध्ये काम प्रामाणिकपणाने करणं, सात्विक कर्म करणं ह्याला भक्ती म्हणतात। हे समाजामध्ये आम्ही की अनादि महाविष्णू मूळहंस स्वरूपा आनंद संप्रदाय थोर येथून या ब्रह्मातायाचा मुख्य शिष्य ब्रह्मायाने बोध आत्रीशी केला, आत्री प्रसवला दत्तात्रेयांशी, तिथून पुढं आमची मालिका गुरुपरंपरा चालत आली की ज्याप्रमाणे माऊलींनी सांगितलं ज्ञानदेव म्हणे नाम जपहरीचे परंपरा त्यांचे कुळशुद्ध। ज्यांना सद्गुरू परंपरा लाभली आणि सद्गुरूच्या मुखातून ते महावाक्य मिळालं तर आपल्याला आपले पूर्वजसुद्धा उद्धारून जातात। आणि तीच रीत शास्त्रप्रमाण म्हणजे शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती याची अनुभूती संपन्न ज्ञान आपण समाजाला देत आहोत। ते ज्ञान देत असताना कुठलाही मोबदला न घेता अगदी निस्वार्थपणे माऊलींच्या कृपेने नवे नवे माऊलीच हे कार्य आपल्याकडून करून घेत आहेत, ही भावना ठेवून हे आजपर्यंत आम्ही कार्य करत आहोत। ह्या भागात आल्यानंतर मी प्रथम आदिनाथ पवार म्हणजे आदिनाथ पंडितराव पवार साहेबांच्याकडे प्रथम आलो मी त्यांच्या घराच्या वास्तुशांतीनिमित्त, आणि त्यावेळेला माझं प्रवचन ठेवण्यात आलं आणि ते प्रवचन ऐकून बरीच लोकं भारावून गेली आणि त्यामध्ये 29 लोकांनी प्रथम अनुग्रह घेतला। अनुग्रह घेतल्यानंतर मग आता एकदा नातं जोडलं की त्या ठिकाणी यावंच लागतं आणि म्हणून त्या ज्या साधकांना आपण अनुग्रह दिलेला आहे त्यांचं संगोपन करण्यासाठी, त्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी, त्यांच्यामध्ये ते ज्ञान बिंबवण्यासाठी मला वारंवार यावं लागतं आहे। आणि मग त्यांच्यामुळं असंच एकाला एक जोडत ज्योतिषी ज्योती जगाते चलो त्या पद्धतीने आम्ही दिव्याला दिवा लावतो तसं प्रत्येक साधक एक माणूस जोडत गेलो आणि संप्रदायाचा आज इवलिशे रोपं लाविलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी, म्हणजे अगदी त्याचा वटवृक्ष झाला आहे। आज प्रत्येक जीवाला उद्देशून शुभाष संत किंवा सद्गुरू की प्रत्येक जीवाला आशीर्वाद देतात, म्हणजे की त्यांना मी कोण आहे हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, की स्वस्वरूपाची ओळख करून देतात। आणि एकदा स्वस्वरूपाची ओळख झाल्यानंतर माणसाच्या जन्म मरणाची चिंता समूळ नाहीशी होते आणि जे माणसाचे जन्म मरणाची चिंता नाहीशी करतात त्यांना सद्गुरू म्हणतात, ज्यांना गुरुपरंपरा आहे त्याला सद्गुरू म्हणतात। अन्यथा आज समाजामध्ये बघतो आपण की कीर्तन प्रवचन करणारे लोक आज समाजामध्ये माळा घालतात, त्याच्याकडं नाम नसतं, अनुभूती संपन्न ज्ञान नसतं आणि त्यामुळं मग समाजामध्ये की अनेक प्रकारचं शोषण घडलं जातं आणि समाजाची हानी होते। त्यासाठी मी प्रत्येकाला एक विनंती करतो, बाबांनो, परमार्थ करत असताना प्रत्येक समोरच्या माणसाला तुम्ही जेव्हा शरण जात आहे त्यावेळेला पाणी पिणं छानके और गुरु करणं पहिचानके, त्यांना सांगायचं की बाबांनो आम्हाला शास्त्रप्रचिती आणून देणार असेल तर आम्ही तुम्हाला शरण यायला तयार आहे आणि तसं कोणालाही शरण जाऊ नका, कारण
आज समाजामध्ये जी अनागोंदी माजलेली आहे ती समाजाचं अज्ञान आहे, ते महाराज लोकांचं भांडवल आहे. म्हणून आपण अज्ञान घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर ज्ञानाची ओळख करून घ्यावं लागेल, संतांना शरण जावं लागेल. आज हा संप्रदाय वाढत असताना आणि गुरुकुलची रचना होत असताना आपण कोणीतरी पुढं होऊन कार्य करावं लागतं. आणि त्यामध्ये की शिष्य अनेक प्रकारचे असतात, पण ज्याला सत्शिष्य म्हणतो आपण, की निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धाराय वर्म चुकू नये. त्यामध्ये निष्ठावंत साधकामध्ये हे जे तुकाराम पद्माळीत ह्या पूर्ण कुटुंबाने ह्या आपल्या संप्रदायाच्या कार्यासाठी वाहून घेतलेलं आहे. आणि क्षणभरही नामाचा विसर न पडता नामस्मरण करत आज या गुरुकुलची पूर्ण देखभाल करणं, आलेल्या अतिथींची सेवा करणं हे त्यांनी प्रमुख उद्देश ठेवलेला आहे. आणि त्यांच्याकडून घेण्यासारखं एकच आहे की ते प्रत्येक सेवा निस्वार्थ भावनेने करतात. आणि अशी जर प्रत्येक साधकाला बुद्धी सुचली तर त्या जीवाचं नक्कीच कल्याण झाले बिगार राहणार नाही. याच्यामधले जे आनंद संप्रदाय किंवा भक्तिमार्ग जो आहे आणि आनंदचा भक्तिमार्ग, आता आपण ज्या ठिकाणी घाटशिळला आलो, हजारो लोक आहेतच, त्यांच्याशी त्यांनी सांगितलेलंच आहे. पण इतर सगळ्या भारत देशामध्ये किंवा जगामध्ये जे लोक आहेत आपल्या सगळ्या समाजाचे, कोणतेही अगदी हे समाज असा विषयच नाही आहे, तर समाजामध्ये अण्णांचे काय प्रतिक्रिया आहेत बघूया आपण. माऊलींनी ज्याप्रमाणे वैष्णवांची मांदियाळी जमवली, त्यामध्ये संत शेणानावी, नरहरी सोनार, चोकामहार, संत गोरा कुंभार अशा विविध जाती धर्माची लोक भक्ती करू शकतात. ही माऊलींनी त्यावेळेला आपल्याला पुरावे ठेवली मागं. किंवा भक्ती करत असताना भक्ती ही जाती अप्रमाणे, की कुठलाही जातीभेद न मानता, लहान उच्च नीच न समजता सकळाशी येते आया अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ही जी वैष्णवांची मांदियाळी माऊलींनी तुमच्या आमच्या समोर उभी करून दाखवली, तेच माऊलींचं तत्त्व आम्ही समाजापुढं अगदी सोप्या भाषेत समजेल असं सांगतो. की माऊलींनी काय केलं की जे 4 संप्रदाय आहेत ते एका ध्वजाखाली आणले आणि त्याला वारकरी संप्रदाय हे नाव दिलं. आणि माऊली खरं तर शैव संप्रदायाचे असून, म्हणजे शिवभक्त असून सुद्धा त्यांची परंपरा आदिनाथापासून चालत आलेली, परंतु ते तुमच्या आमच्या कल्याणासाठी विठोबाला शरण गेले. आणि विठोबाला शरण गेल्यानंतर त्यांनी काय केलं आहे, विठोबाचं तत्त्व, विठोबा म्हणजे काय हे तुम्हाला आम्हाला सोप्या भाषेत समजावं म्हणून की संसारी लोकांसाठी हरिपाठ सांगितला, मुमुक्षूंसाठी ज्ञानेश्वरी सांगितली, योग्यांसाठी चांगदेव पासष्टी सांगितली आणि मुक्तांसाठी अमृत अनुभव सांगितलं. आणि या 4ही ठिकाणी त्यांनी ज्ञानाशिवाय दुसरा विषयच नाही. आणि ज्ञानाची व्याख्या जोपर्यंत आपण साधक अवस्थेमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला ज्ञानाची व्याख्या समजत नाही. आज समाजामध्ये पाठांतराला ज्ञान समजलं जातं, लोक अभंग पाठ करतात आणि त्यांना तेच ज्ञान वाटतं, किंवा गीता पाठ करणे, ज्ञानेश्वरी पाठ करणे. तर तसं नाही. आमचं असं म्हणणं आहे की नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एकतरी होवी अनुभवावी. की जोपर्यंत तुम्हाला अनुभवाचं ज्ञान मिळत नाही तोपर्यंत भक्तीमध्ये तुम्ही अपुरे राहता. कारण बाबांनो, आज भक्तीमध्ये आत्मसाक्षात्कार घडून आणून देणारं जो संप्रदाय आहे, तो संप्रत कालापासून चालत आलेला संप्रदाय हा एकमेव म्हणजे अनादि महाविष्णू मूळ अंश स्वरूपा आनंद संप्रदाय थोरे येथून या. आज समाजामध्ये तसं बघायला गेलं तर अनुभवाचं ज्ञान फक्त ह्या संप्रदायामध्ये मिळतं. आणि त्या संप्रदायाचे आम्ही पाईक म्हणून कार्य करत आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आम्हा सर्व साधकांच्या हृदयामध्ये सद्गुरूंचं स्थान हे खूप मोठं आहे. ह्याचं वर्णन शब्दात व्यक्त करता येत नाही. कारण सद्गुरूंनी असं ज्ञान आम्हाला दिलेलं आहे ना, की जे जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. जे कसं वागावं, जसं एखादी आई लहान बाळाला जसं शिकवत असते ना, तसं सद्गुरू अण्णा आम्हाला वेळोवेळी शिकवत असतात. आणि नामाचं महत्त्व ते नेहमी, म्हणजे आता आमचा जो ऑनलाईन सत्संग असतो त्याद्वारे गुरुकुलला आम्ही अण्णा आल्यावरती ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळी आत्मचर्चेतून सतत मार्गदर्शन करत असतात. आणि हे मार्गदर्शन खरंच खूप मोलाचं आहे. आणि असं वाटतं की म्हणजे प्रत्येक साधकाने या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. ते घेतातच, नाही असं नाही. आणि जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी गुरुकृपा ही व्हावीच लागते. खूप भाग्यवान आहोत. हे आनंद संप्रदाय आम्हाला लाभलेला आहे. आणि या आनंद संप्रदायामध्ये मवाळू अशा आम्हाला माऊली, सद्गुरू माऊलीच लाभलेले आहे.
जय जय हरी. अनादि महाविष्णू मूळ हंस स्वरूपा आनंद संप्रदाय थोर येथून या. आणि या संप्रदायाचा आम्हा सर्व साधकांना लाभ झाला. धन्य काळ संत भेटी, मिठी पडली पायाशी, संदेहाची सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. म्हणजे संत भेटल्यानंतरचं जे आता वर्णन सांगितलं मी, की या संसारात दुःख नाही तर संसारच दुःखमूळ आहे. आणि या दुःखमूळ संसारामध्ये शांतीचा मार्ग सद्गुरू दाखवतात. सर्व ग्रंथामध्ये किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलं आहे की मज हृदयी सद्गुरू. फक्त आम्ही वाचत होतो, संतांनी आम्हाला ते अनुभवाला आणून दिलं की देह म्हणजे सद्गुरू नाहीत तर तत्व म्हणजे सद्गुरू आहेत. आणि अशा या तत्वाचा स्पर्श झाल्यानंतर माणसाचं आयुष्य पालटून जातं. आकारातली दृष्टी निराकारात विलीन होते आणि तो सुखाचा अनुभव घेऊ लागतो. जय हरी. सर्वांना जय हरी. सर्व मान्यवर भक्तगण व उपस्थित साधू बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचे घाटशिळ या पवित्र स्थळी ज्ञानेश्वर माऊली मंदिरात मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण एकत्र आलो आहोत एका अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी. तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊली मंदिराचा वर्धापन दिन, तपपूर्ती सोहळा. 2012 साली ज्ञानेश्वर माऊली मंदिराची उभारणी केली व त्याला 12 वर्ष म्हणजेच एक तप कसे पूर्ण झाले हे समजलेच नाही. तो प्रवास खडतर होता. अखंड 12 वर्षाची तपश्चर्या, आपल्या सद्गुरूंच्या परिश्रमातून परमार्थाची फुललेली बाग. आणि या बागेमधील आपण सर्वजण फुले आहोत. आपली जोपासना आणि ज्ञानाची उपासना ही सद्गुरूंनी आपल्याकडून करून घेतली आणि तो कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. 12 वर्ष म्हणजे केवळ काळाची मोजणी नाही तर नामाची, भक्तीची व अनुभवाची अखंड वाहणारी गंगा आहे. सद्गुरू अण्णांच्या परिश्रमाने आज ही परमार्थाची वेल बहरली आहे. त्या माझ्या सद्गुरूंना मी सर्वप्रथम नतमस्तक होते. मी त्यांच्यासाठी एवढेच म्हणेन, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. यानंतर मी व्यासपीठावरती गुरुकुल विद्याविकास प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रताप बाळू पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. आता आपण या ठिकाणी आपल्या सद्गुरूंचे कार्य थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज आपण ज्ञानेश्वर माऊली मंदिराचा तपपूर्ती सोहळा सद्गुरू सुरेश अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाने साजरा करत आहोत. त्यांनी केलेली साधना, त्याग आणि भक्ती हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा हा प्रवास खरोखरच आपल्याला अध्यात्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो व त्यांचे सद्गुरू जाधव मामा व परम सद्गुरू ऋषालीताई गायकवाड यांच्या कृपेची प्रचिती येते. या पवित्र कार्यामागे आहे सद्गुरू सुरेश अण्णा शिंदे यांचे अथक परिश्रम, त्यांचे तप आणि सर्वानुभूती समान प्रेम. त्यांनी घामाच्या थेंबांना जणू गंगाजलाचे रूप दिले. त्यांच्या कष्टांनी या मंदिराच्या प्रत्येक विटेला भक्तीचा सुगंध दिला. त्यांनी केवळ गुरुकुलमधील माऊली मंदिरात दगड रचले नाहीत तर प्रत्येक साधकाच्या हृदयात आदर, प्रेम, भक्ती, दृढ निष्ठा आणि नामाचे मंदिर उभारले. त्यांची एकच तळमळ होती की जड जीवाचा उद्धार करणे व त्यांनी त्यासाठी खूप प्रयत्न व कष्ट केले व त्यांच्या प्रयत्नांना माऊलींच्या कृपेने यश आले व आम्हा सारख्यांच्या कोरड्या मनात भक्तीचा झरा वाहू लागला व अंधाऱ्या जीवनात नामाचा प्रकाश उजळला. त्यांच्या कष्टांनी जणू वाळवंटात भक्तीची हिरवी बाग फुलली. अशा या आपल्या सद्गुरूंचे आपण मनपूर्वक स्वागत करूया. सर्वांनी टाळ्याच्या गजरात आपल्या सद्गुरू अण्णांचं स्वागत करूया.
आता आपण यापुढे आपली जी संस्था आहे ती काय करते याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. गुरुकुल विद्या विकास प्रतिष्ठान घाटशीळ ही संस्था संतांच्या व सद्गुरूंच्या कृपेने मानव सेवा हीच ईश्वर सेवा, नाम व भक्ती यांचा प्रसार करीत आहे. या 12 वर्षाच्या प्रवासामध्ये सद्गुरूंचे आशीर्वाद हे या संस्थेचे मुख्य बळ आहे. येथे केवळ पुस्तकातील ज्ञान दिले जात नाही, तर जीवन कसे जगावे, संस्कार कसे जोपासावे आणि भगवंताशी नाते कसे जोडावे याविषयी सद्गुरूंकडून सत्संगाद्वारे आत्मिक चर्चेद्वारे मार्गदर्शन मिळते. ही संस्था म्हणजे समाजासाठी प्रेरणास्थान, नव्या पिढीसाठी संस्काराचा दीप आणि अध्यात्माचा जिवंत प्रवाह आहे. शिनलेल्या जीवाचा विसावा व सर्व साधकांचे माहेरघर आहे. साधकांचा मायबाप दर्शने हरेताप, साधकांचा मायबाप दर्शने हरेताप, सर्वानुभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. गुरुकुलमध्ये माऊलींची मूर्ती म्हणजे साक्षात कैवल्याचा पुतळा आहे. आजच्या या पवित्र सोहळ्यात मी सद्गुरू कृपेने एक अनुभव सांगू इच्छिते. ज्ञानेश्वर माऊली मंदिरात एक दिवस असा घडला की अचानक एक वानर मंदिरात आला. तो साधा वानर नाही, तर कपी कुळातील हनुमंतरायाच माऊलींची भेट घेण्यासाठी आले होते. त्या वानराने शांतपणे मंदिरात प्रवेश केला. कुठलाही गोंधळ नाही, कुठलीही चंचलता नाही. तो सरळ गेला माऊलींच्या चरणी आणि त्यावेळी जे घडलं ते समजण्यापलीकडचे होते. त्या वानराने माऊलींना अगदी प्रेमाने मिठी मारली. जणू एखादा बालक आईला बिलगतो तसा तो माऊलींना बिलगला. यानंतर त्याने माऊलीच्या डोक्यावर हात ठेवला, जणू आशीर्वाद देत आहे किंवा कदाचित घेत आहे. आणि मग तो काही क्षण नाही तर बराच वेळ माऊलींकडे एकटक पाहत राहिला. जणू तो म्हणत आहे, मी आलोय तुमच्या चरणी. क्षणभरासाठी वेळ थांबली होती. जणू त्या वानराच्या रूपाने स्वतः हनुमंतराया भक्तीचं रूप घेऊन अवतरले आहेत. आणि मग थोड्या वेळाने जसा तो शांतपणे आला होता तसाच तो शांतपणे कोणतीही खोडी न करता निघून गेला, पण मागे ठेवून गेला एक अद्भुत अनुभव व जाणीव आपणा सर्वांसाठी. भक्तीला रूप नसते, प्रेमाला भाषा नसते आणि जिथे खरी व दृढ निष्ठा असते तेथे देव स्वतः अनुभव आणून देतो. आणि या सर्व घटनेचे साक्षीदार आमचे ज्येष्ठ गुरुबंधू तुकाराम पद्माळे काका हे आहेत. त्यांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये बद्ध केला. हा प्रसंग साधा नव्हता, तर तो प्रसंग म्हणजे सद्गुरु कृपेचा अनुभव होता. या अद्भुत क्षणाचा फोटो आजही आपल्या गुरुकुल विद्या विकास प्रतिष्ठान माऊलींच्या मंदिरात जतन करून ठेवलेला आहे. अहो राणीची या पालेखाईरा, नेवाने करविले लंकेश्वरा, वानरांच्याकडून वानरांच्याकडून लंका गेली. हे वानराचे सामर्थ्य नसून हे प्रभू रामचंद्रांचे सामर्थ्य आहे. त्याप्रमाणे गुरुकुल हे आपल्या सर्वांचे सामर्थ्य नसून ते संत ज्ञानेश्वर माऊलींची कृपा आहे. आता इथे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलाने होईल. सन्माननीय उपस्थित या ठिकाणी व्यासपीठावरती अण्णांचे लहानपणीपासूनचे मित्र हरिभक्तपरायण सुभाष सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी देखील मंचावरती त्यांचं स्थान स्वीकारायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी किर्लोस्कर वाडीवरून संप्रदायाचं कार्य करणारे हरिभक्तपरायण विजूभाऊ ताटे यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी या ग्रंथ प्रकाशनाच्या व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं.
खरं तर आजचा जो आपल्या सर्व साधकांसाठी वैष्णवांचे गुह्य नावाचा जो ग्रंथ आहे तो आपल्या सर्वांना मार्गदर्शक आहे। याबद्दल थोडंसं मी या ठिकाणी आपल्या त्या ग्रंथाबद्दल एक थोडंसं मनोगत व्यक्त करू इच्छितो। तदनंतर दीपप्रज्वलन, तदनंतर पुस्तकाचं प्रकाशन आणि व्यासपीठावरील उपस्थित प्रमुख पाहुणे यांचं मनोगत होईल याबद्दल। तर या ठिकाणी सर्वांना जय हरी। आज 30 मार्च 2026 रोजी आपल्या मंदिराचा वर्धापन दिन, तपपूर्ती सोहळा या निमित्ताने आज जो हा वैष्णवांचे गुह्य या ग्रंथरूपी पुस्तकाचे जे काही प्रकाशन करणार आहे त्यात मोलाचा वाटा लाडूताई सुतार व सर्व साधक वृंदांचा आहे, ज्यामुळे सर्वश्रेष्ठ मान्यवर आहेत। मी त्यांचे गुरुकुलतर्फे प्रथमतः स्वागत करतो। सद्गुरू अण्णांनी जे कार्य केले आहे ते जसे प्रयाग तीर्थाला गेल्यावर फक्त गंगा आणि यमुना या 2 नद्यांचे दर्शन घडते, परंतु या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे। तिसरी नदी म्हणजे सरस्वती। तसे ज्ञानेश्वरीमध्ये ती गुप्त तत्वज्ञानाने आहे। जरी प्रगटे सिद्ध सरस्वती तरी मुख्या आधी मारती। तसे सरस्वती प्रसन्न झाली तर मुका सुद्धा बोलू लागतो। तसे अण्णांनी या पुस्तकरूपी ग्रंथातून म्हणजे जे तत्वज्ञान सद्गुरूंनी प्रसन्न करून घेतलेली सरस्वती आहे तो जो हे ग्रंथ वाचेल त्या तत्वाची भाषा तो बोलू लागेल। या ग्रंथरूपी पुस्तकात मला अण्णांचे 2 गुण प्रामुख्याने जाणवतात, ते म्हणजे साधकाप्रती असणारी तळमळ व अंगी असलेली नम्रता। प्रत्येक प्रवचनाच्या शेवटी नामावरती लक्ष द्या, जय हरी तुमचा सेवक, ही 2 वाक्य सर्व ज्ञानेश्वरीचा सार शिकवतात। अखंड अगर्वता होऊनी असती तयांची जी होती संपत्ती, जे जय जय मंत्रे अर्पिती। मायाच्या ठाई लोक ग्रंथावर जगतात, ताठपणाने बोलतात, ज्ञानाचा अहंकार दाखवतात, परंतु माझे सद्गुरू ग्रंथ जगतात व फळाने बहरलेले झाड जसे जमिनीकडे झुकते तसे नेहमीच नम्रपणे आईच्या अंतकरणाने ते प्रत्येक साधकावरती आणि इतरांवर देखील प्रेम करतात। मी आजपर्यंत अण्णांना कोणावर रागवलेले पाहिले नाही। कोणाची निंदा किंवा कोणाचे दोष त्यांच्या मुखातून निघत नाहीत। ते म्हणतात सर्व जगत जर भगवंतमय आहे, सर्व देवाचे जर लेकरे आहेत, फक्त प्रत्येकाचे कर्मामुळे प्रारब्ध वेगवेगळे आहे। आपण का गुणदोष पाहिजे, म्हणजे निळोबरायांनी सांगितले सकळा ठाई भगवंत भाव, हाची अनुभव जयांचा त्यांच्या चरणी लीन व्हावे। खरंच मला आज धन्य वाटते, माझे सद्गुरू दयाळू ब्रह्मनिष्ठ आहेत, क्षत्रिय दयाळू ब्रह्मनिष्ठ आहेत। माझ्या हातून आपल्या सर्वांच्या हातून शेवटच्या श्वासापर्यंत सद्गुरूची सेवा घडो। हे पुस्तक म्हणजे ही अक्षरे नव्हती देख ब्रह्म साम्राज्य दीपिका, म्हणजे मोक्ष मार्गाची ज्ञानाची मशाल आहे। सर्वांना जय हरी। याकरता या पुस्तकाचं प्रकाशन आपण सर्वांच्या साक्षीनं आपण या ठिकाणी करणार आहोत। या कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आपण करूया। तरी व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि पद्माळे काका यांना मी विनंती करतो की या ठिकाणी दीपप्रज्वलन करून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करावी।
सन्माननीय उपस्थित मान्यवर, आदरणीय परमपूज्य सद्गुरू सुरेश अण्णा शिंदे यांच्या कृपाछायेखाली एकत्र जमलेले सर्व साधक भक्तगण व साधक बंधू भगिनींनो, आजचा हा पवित्र तपपूर्ती सोहळा आपण सर्वजण अत्यंत भक्तिभावाने साजरा करत आहोत. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतो, कारण दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान, शांती व सद्बुद्धीचे प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी दगडाला दगड घासून दिवा लावला जात होता. कृतयुगात भक्तीसाठी तप करावे लागे, त्रेतायुगात यज्ञ करावे लागे, द्वापार युगात पूजा अर्चा करावी लागे. हे सर्वांना जमत नव्हते, परंतु साधू संतांचे थोर उपकार झाले आणि आता फक्त दिव्याला दिवा लावायचा म्हणजे नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगे. सद्गुरूंच्या कृपेने आपल्या जीवनात ज्ञानदीप सदैव प्रज्वलित राहो आणि आपणही नामसंकीर्तनाच्या रंगात रंगून हा ज्ञानाचा प्रकाश जगभर पसरवूया. आता या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम होत आहे. नाम तुझे नारायणा, नाम तुझे नारायणा, कोडी पाषाणाला पाना, कोडी पाषाणाला पाना, कोडी पाषाणाला पाना. नाम जपले वाल्मिकीने, नाम जपले वाल्मिकीने, उठली डोमा त्याला पाने, उठली डोमा त्याला पाने. नाम तुझे आदिनाथ दादा, शिवकुमार दादा, पद्माळे काका, ताटे दादा, खोत मॅडम, खोत सर, सद्गुरू अण्णा शिंदे यांच्या उपस्थितीत आज दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडत आहे. तर सर्वजण आपण या कार्यक्रमाचे साक्षीदार होऊयात. प्रतिमापूजन करायचे आहे. संत म्हणजे आपल्या जीवनातील मार्गदर्शक, आपले मायबाप, आपले तारक. सोनवणे ताई, बिनवडे काकी, सुतार मॅडम, वर्षाताई, बिनवडे काकी, मंदा काकी यांनी संत प्रतिमा पूजन करण्यासाठी पुढे यावे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. आपण कोण आहोत, आपल्या जन्माचे कारण काय व प्राप्त नरदेहाचा वापर आपण कोणत्या कार्यासाठी खर्च करायचा याचे मार्गदर्शन करणे म्हणजेच माझे सद्गुरू. संत म्हणजे चालते बोलते परमेश्वर. त्यांनी आपल्या जीवनाला भक्ती, नामस्मरण आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. तर आता या ठिकाणी संत प्रतिमा पूजन सुरू आहे. सर्व साधकांना नम्र विनंती आहे की शांतपणे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आता आपण ज्या व्यक्तिमत्वाच्या चरणी नतमस्तक होणार आहोत त्या केवळ एक गृहिणी नव्हत्या, त्या होत्या सद्गुरू अण्णांच्या जीवनातील शांत, पवित्र त्यागमूर्ती सावली, आपल्या माई. त्या होत्या प्रत्येक साधकाच्या हृदयातील आई, आधार आणि प्रेमाचा अखंड झरा. त्यानंतर मन भरून येतं, डोळे आपोआप पाणावतात, कारण त्या फक्त माई नव्हत्या,
त्या आपल्या सर्व साधकांच्या आयुष्यातील न बोलता समजणारी आई होत्या. माई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा. कोणताही साधक माईंना भेटला आणि उपाशी गेला असं कधी झालंच नाही. आणि खरं सांगू का, तो घास फक्त पोट भरायचा नव्हता, तो घास होता तू माझा आहेस. माझा माईंसोबत सहवास फारसा आला नाही. मी व्यासपीठ पूजनासाठी प्रमिलाताई, शिल्पा पाटीलताई, मधुताई, पिंकीताई यांना अशी विनंती करते की त्यांनी व्यासपीठ पूजन करण्यासाठी पुढे यावं. माझा माईंसोबत सहवास फारसा आला नाही, पण ज्यांना लाभला त्यांनी खऱ्या अर्थाने परमात्म्याचा स्पर्श अनुभवला. आपले आदिनाथ दादा, पद्माळे काका, प्रताप दादा, शिवकुमार दादा, मनोज दादा हे सर्व माईंच्या सहवासात राहिले. ते जेव्हा सांगतात आम्ही खास माईंकडे जेवायला जायचो, तेव्हा ते केवळ अन्न नव्हतं, तो प्रसाद होता. तो माईंच्या प्रेमाचा आणि सद्गुरूंच्या कृपेचा अनुभव होता. आणि म्हणूनच ते आजही माईंना विसरू शकले नाहीत.